कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजाच असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. लोकमान्य टिळक विद्यालय. डोंबिवलीला मी लोकमान्य टिळक विद्यालयात 8वीला प्रवेश घेतला. पुरोहित सर तिथे मुख्याध्यापक होते. त्यांचा मुलगा MS हायस्कूलला माझ्याबरोबरच 7वीला होता. पुरोहित सर अत्यंत शांत आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे होते. ते मला वाटतं आम्हाला इंग्रजी शिकवत. तिथे श्री वाजपेयी नावाचे सर त्यावेळी सुप्रिटेंडंट म्हणून होते. नंतर ते खूप वर्ष लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापकही होते. माझ्या वेळी वाजपेयी सर NCC ला शिकवत. रायफल कशी धरावी, फायरिंग कसे करावे याचे प्रशिक्षण त्यावेळी देण्यात येत असे. फक्त रायफलच्या गोळ्या मात्र आम्हाला त्यांनी कधीच पुरवल्या नाहीत आणि आम्हीही त्यांना कधी गोळ्या देण्याची विनंती केली नाही. वाजपेयी सर आम्हाला NCC मध्ये शिकवत देखील असत. एकदा वर्गात साप चावला असताना आपण कुठे कुठे घट्ट बांधून ठेवावे याविषयी वाजपेयी सर आम्हाला माहिती देत होते. पायाच्या बोटाला साप किंवा नाग चावला तर विषावर इंजेक्शन घेण्यास डॉक्टरकडे जावे असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय विष हृदयाकडे जाऊ नये म्हणून घट्ट पाय बांधून ठेवावा असेही त्यांनी सांगितले. मला एक शंका आली. मी हात वर केला. बोल थत्ते, तुला काय विचारायचे आहे? वाजपेयी सरांनी मला विचारले. सर, जर साप डोक्याला चावला तर गळ्याला गच्च बांधायचं का? मी उत्सुकतेपणे विचारलं. तुम्हाला नंतर येऊन भेट. मी तुला एकट्याला या प्रश्नाचे उत्तर देतो. वाजपेयी सर मला हसत हसत म्हणाले. माझा प्रश्न सरांना अडचणीत आणण्यासाठीच होता, पण त्याचे उत्तर छडीने मिळेल याची खात्री असल्याने मी सरांकडे गेलोच नाही. पण वाजपेयी सर अतिशय प्रसन्न वाटत. त्यांचे NCC चे शिकवणे मला काही महिनेच नशिबात होते हे मात्र खरे. कन्नवार नगर. सुमारे 5-6 महिन्यात आम्ही कन्नवार नगर मध्ये शिफ्ट झालो. कन्नवार नगर मध्ये शिफ्ट होण्याआधी बाबा हाऊसिंग बोर्डाच्या बांद्र्याच्या ऑफिस मध्ये गेले. संपूर्ण बिल्डिंग रिकामीच होती. बाबांनी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर जागा मागितली. त्यासाठी त्यांना 500 रुपयांची लाच त्या क्लार्कने मागितली. बाबांनी
ती काळात तिला लाच देणे नाकारले, कारण लाच देणे आणि घेणे हे त्यांच्या तत्वात बसत नव्हते. म्हणून त्यांनी आम्हाला 5व्या मजल्यावर जागा दिली. शिवाय लिफ्ट शिवाय 1 रूम किचनचा 200 चौरस फुटांचा फ्लॅट भाड्याने मिळाला. महिन्याचं भाडं होतं 123 रुपये 50 पैसे मात्र, आणि बाबांचा त्यावेळेचा पगार होता फक्त 500 रुपये. म्हणजे 25% पगार भाड्यातच जाणार होता. त्यावेळी मी विद्या मंदिर टागोरनगर या शाळेत 8वीला ऍडमिशन घेतली. वर्गात सगळेच विद्यार्थी गरीबच होते. विजय कामेरकर, केळकर, सुभाष सुर्वे अशा निवडक विद्यार्थ्यांची नावेच आता मला आठवतात. विजय कामेरकर हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. दुर्दैवाने तो इंटरला असताना एका रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडला. टागोरनगर मधील त्याच्या बिल्डिंगकडे मी निराश हताश होऊन पाहायचो. माझा एक जवळचा हुशार मित्र काळाच्या पडद्याआड अचानकपणे गेला होता. टागोरनगर मधील शाळेतील विद्यार्थी गरीब असले तरी बिनधास्त होते. दिवसाही दारुडे टागोरनगर मध्ये रस्त्यावर पडलेले पाहून मला त्यांची भीतीच वाटायची. पण माझी भीती घालवण्यासाठी सारे मित्र दारुड्यांना मारायचे, त्यांची थट्टाही करायचे. मित्रांची गरिबी माझ्यापेक्षाही जास्त होती. त्यांच्यातल्या कित्येकांचे वडील दारू प्यायचे आणि मोठे भाऊ बहिणी कुठल्या तरी कंपनीमध्ये महिना 100 रुपयांवर काम करायचे. कॅनव्हसचे बूट, आत पांढरे मोजे, खाकी अर्धी पॅन्ट आणि वर अर्धा पांढरा शर्ट असा शाळेतला युनिफॉर्म होता. वर्गात अर्ध्याहून जास्त मुलांचे बूट मोजे फाटलेले असायचे. बुटाचा खालचा तळ संपूर्ण फाटलेला असायचा आणि त्याला सुतळीने बांधलेले असायचे. तरीही सगळे आनंदात असायचे. जीवनाचा खरा अर्थ त्यांना अत्यंत गरिबीतही कळला होता. आज अनेकदा माझे कोट्याधीश मित्र इन्कम टॅक्सची रेड पडल्याच्या चिंतेत असतात, तेव्हा मला कन्नवार नगर आणि टागोरनगर मधील लोकच मला जास्त समाधानी आणि सुखी वाटतात. टागोरनगर शाळेच्या मैदानावर त्यावेळी दारूचे ट्यूब खोल खड्ड्यात पुरत आणि रात्री त्याचा धंदाही चालत असे. तो दारूचा धंदा आता थांबला असावा असे मी अपेक्षितो. कन्नवार नगरात राहत असताना भारताने 1971चे युद्ध पाकिस्तान बरोबर छेडले. त्यावेळी आकाशवाणीवर भारताच्या बाजूने आणि पाकिस्तानच्या विरोधात कार्यक्रम होत. त्यात अनिलच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भाग घेत असू. रात्रीच्या वेळी ब्लॅकआउट असे. त्यावेळी आम्ही मित्र टोळक्याने बाहेर पडून लाईट्सचा शोध घेत कन्नवार नगर मध्ये फिरायचो आणि दिवे बाहेरून दिसणाऱ्या विरुद्ध आरडाओरडा करायचो. कन्नवार नगर मध्ये असताना 142, 143 आणि 144 अशा 3 बिल्डिंगची मिळून एक व्हॉलीबॉल टीम सगळ्यांनी काढली. शशिकांत, होडावडेकर, शिर्के असे 4-5 जण व्हॉलीबॉलची वार्षिक वर्गणी मागायला आमच्या घरी आले. तेव्हा बाबांनी आम्हाला परवडत नाही, राजू खेळायला येणार नाही असे त्यांना खरे सत्य सांगितले. मी खेळायला जाणेही बंद केले. शेवटी सगळ्यांनी तू वर्गणी देऊ नकोस, पण व्हॉलीबॉल खेळायला तर येत जा अशा बिल्डिंग मधल्या लोकांनी सांगितले आणि मला पुन्हा व्हॉलीबॉल खेळायची वर्गणी न देताच खेळायची परवानगी बिल्डिंग मधल्या लोकांनी आपुलकीने दिली.
आज असे वर्गणी न देता खेळण्यासाठी कोणी बोलवेल काय, कोण जाणे. पण त्यावेळी माणुसकी होती हेच खरे. आमच्या इथे 3 पूर्णवेळ पत्रकार राहत. बिल्डिंग नंबर 142 मध्ये श्री भाऊ जोशी, आमच्या 143 मध्ये श्री रमेश झवर, तर 144 मध्ये श्री चंद्रकांत तथा बाबासाहेब पुरंदरे राहत. तिघांकडेही आम्हा थत्त्याना जायला नेहमीच परवानगी होती, कारण बाबा त्यांचे खास दोस्त होते. श्री भाऊ जोशी नवशक्तीचे उपसंपादक होते. कॉलेजात असताना भाऊंना मी विज्ञान विषयक लेख लिहून द्यायचो आणि दर आठवड्याला ते छापायचे. हे सदर सुमारे 3 किंवा 4 वर्ष चालू होते. श्री रमेश झवर यांनी मला हेअर अँड केअरच्या वेळी लोकसत्तामधून निरपेक्ष मदत केली. ते प्रकरण आत्मचरित्रात पुढे येईलच. आज श्री रमेश झवर ठाण्यात कोर्टास कॉलनीत राहतात आणि त्याच निरपेक्षपणे समाजकार्य करतात. प्रेमाने आपुलकीने आमच्या सगळ्यांची विचारपूस करतात. आमच्या 143 क्रमांकाच्या बिल्डिंग मध्ये श्री भगवान भोळे, श्री शरद जोशी आणि श्री मणेरीकर हे शेजारी राहायचे. आता श्री शरद जोशी ठाण्याला राहतात. श्री भगवान भोळे कांजूरमार्गाला राहतो आणि श्रीमती मणेरीकर मुलांसह अजून 143 क्रमांकाच्या बिल्डिंग मध्येच राहतात असे मला वाटते. सत्याची कास. मी 8वीला असताना माजी शिक्षणाधिकारी श्री गजेंद्र गडकर सर आमचे प्राचार्य होते. नारकर सरांनी विद्या मंदिर ही शाळा उभारली होती. 11वीला जायचोपर्यंत मी सत्याची कास धरणारा विद्यार्थी झालो होतो. अर्थात सत्याची कास मला पुढील आयुष्यात धरता येणार नाही हे त्यावेळी मला तरी कुठे ठाऊक होते. 11वीला आमच्या शाळेचे सरकारी शिक्षणाधिकारी निरीक्षण करणार होते. वर्ग नीट सजवण्यात आले. फळ्यावर सुभाषित लिहिली गेली. सगळ्यांनी संपूर्ण युनिफॉर्म घालून यायचे अशी ताकीद विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. शिक्षकांनीही त्या दिवशी चांगले ड्रेस घातले होते. सगळ्या बाई टीचर्स साड्या नेसून आल्या होत्या. अर्थात त्यावेळी साड्याच जास्त घातल्या जायच्या. शिक्षणाधिकारी वर्गावर आले. त्यांच्याबरोबर आमचे मुख्याध्यापक श्री चौधरी सरही होते. शिक्षणाधिकारी वर्गात शिरतात. 1 साथ जय हिंद चा नारा सर्व विद्यार्थ्यांनी दिला. खाली बसा शिक्षणाधिकारी म्हणाले. मी शेवटच्या वाकावर बसलो होतो. 11वीचा माझा अभ्यास डिसेंबर मध्येच संपला होता आणि प्रिलिमची वाट बघत होतो. तू बरा हा. शिक्षणाधिकारी मला शेवटच्या वाकावरचा विद्यार्थी म्हणून म्हणाले असतील. मी उभा राहिलो. तुमच्या शाळेत लायब्ररी आहे का? शिक्षणाधिकारी मला विचारते झाले. हो आहे ना, पण पुस्तकं विद्यार्थ्यांना मिळतच नाहीत. ती वर्षभर कपाटात बंदच पडून असतात. मी शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर दिले. तुम्हाला शिक्षक नीट शिकवतात का? मी तुलाच विचारतोय. शिक्षणाधिकाऱ्यांनी मला पुन्हा प्रश्न केला. काही शिक्षक चांगले शिकवतात, काहींना मात्र धड माहितीच नसते. मी उत्तर दिले. उदाहरणार्थ शिक्षणाधिकाऱ्यांनी मला विचारले. उदाहरणार्थ मी कंपोस्ट खतासाठी खड्डा किती खोल खोदावा असे शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी 20 मीटर खड्डा खोदावा असे सांगितले. प्रत्यक्षात 1 किंवा 2 मीटर खड्डा खोदावा असे पुस्तकात दिले आहे. 20 मीटर खड्डा खोदला तर तिथे विहीरच लागेल ना. मी उत्तर दिले. असे बरेच सवाल जवाब झाले.
वर्गातील शिक्षक आणि मुख्याध्यापक सुन्नपणे सगळे ऐकत उभे राहिले होते. इन्स्पेक्शन संपले. दुसऱ्या दिवशी सकाळीच चौधरी सर मुख्याध्यापक छडी घेऊन वर्गात आले. थत्ते, काल कशी मूर्खपणाने उत्तर दिलेस? हात पुढे कर, त्याला चांगला फोडून काढतो. चौधरी सर रागाने लाल लाल होत होते. सर, मी खोटे काय सांगितले ते मला खरे खरे सांगा ना. मी काल जर चुकीचे बोललो असेल तर मला शिक्षा करा, अन्यथा नको. मी लोखंडे टिळकांनी त्यांच्या शिक्षकांना जसे सांगितले तसे चौधरी सरांना सांगितले. सरांनी मला मारले नाही, पण क वर्गात बसवले. क वर्गात त्यावेळी आरोग्यशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी आणि हायजीन शिकणाऱ्या फक्त मुलींचाच वर्ग होता. वर्गात मी एकटाच मुलगा होतो. एकटाच मुलगा असल्यामुळे मी सुधारेन असे मुख्याध्यापकांना वाटले होते. पण त्या वर्गात जाऊनही शंका विचारण्याचा उपक्रम मी थांबवला नाही. शेवटी 2 दिवसांनी मला पुन्हा माझ्या वर्गात बसायची ऑर्डर मिळाली. प्रिलिम झाली. प्रत्येक शिक्षकाला जाऊन लिहिलेल्या उत्तरपत्रिकेला चुका विचारायच्या अशी त्यावेळी प्रथा होती. मला प्रिलिम मध्ये इंग्रजीमध्ये 100 पैकी 97 मार्क मिळाले होते. मी सरांकडे गेलो. सर, माझे 3 मार्क कशात गेले सांगा ना. मी इंग्रजीच्या सरांना विचारले. सरांनी पेपर बघितला. त्यांना कशासाठी मार्क कापले ते सांगता येईना. सरांनी पेन काढले आणि 100 पैकी 100 गुण दिले. बस का आणखी वाढव? सरांनी मला विचारले. मलाच माझी लाज वाटली. मी सरांना पुन्हा 97 मार्क करायची विनंती केली आणि त्यांनीही ती हसत हसत मान्य केली. SSC होण्याआधीच अनिलचे भारतीशी लग्न ठरले. त्यावेळी भारती माझ्या एवढीच म्हणजे 16 वर्षांची होती. ती SIS कॉलेजात आर्ट्सच्या पहिल्या वर्षात शिकत होती. अनिल त्याच कॉलेजात मराठीचा प्राध्यापक होता. अनिलनं तिला मागणी घातली आणि तिचे वडीलही हो म्हणाले. अनिलचा साखरपुडा अचानक ठरला. माझ्याकडे तर सगळ्या अर्ध्या पॅन्टी होत्या. मग मी अनिलचीच एक फुल पॅन्ट खालून 4 फोल्ड घालून त्याचा शर्ट घालून साखरपुड्याला गेलो. बाबा, आई, अनिल आणि मी असे 5 जण साखरपुड्याला गेलो. त्यावेळी टॅक्सीचे झालेले 16 रुपयेही अनिलनेच दिले. कारण आम्हा इतरांना टॅक्सीने जाण्याची चेन परवडणारी नव्हती. मला SSC ला असताना फेब्रुवारीमध्ये अनिलने एक टेरिकॉटचा शर्ट पॅन्ट आणून दिला. त्यावेळी ती माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट होती. अनिलने मला रिकोचे एक 250 रुपयाचे घड्याळही भेट दिले. रोज रात्री 12 वाजता त्यातील तारीख बदलायची आणि ती तारीख बदलायला मागेस्तोपर्यंत मी 12 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो. आता 57 वर्षानंतर ते घड्याळ कुठे गेले आहे कोणास ठाऊक. पण ते घड्याळ अजूनही मला स्पष्ट आठवते. पुढे 12 वर्षे ते घड्याळ मी वापरले. माझ्या आयुष्यातले अनेक चांगले वाईट क्षण त्या घड्याळाच्या सोबतीनेच मी घालवले. मला SSC ला 78% मार्क मिळाले. माझ्या आधी आमच्या शाळेत कोणालाच एवढे मार्क मिळाले नव्हते. त्यावेळी बोर्डावर माझे नाव 1974 मध्ये पहिला येणारा म्हणून लावले होते. अर्थात मला शिकवणाऱ्या शिक्षकांची मला साथ होती म्हणूनच हे जमले असे आता मला वाटते. मला रुईया कॉलेजला सहज प्रवेश मिळाला. माझा भाऊ
त्यावेळी सायन्सच्या SIES कॉलेजमध्ये शिकवत होता, त्यामुळे तिथे सहज प्रवेश मिळाला असता. पण दोन्ही मोठे भाऊ रुईयातून पास झाले असल्यामुळे मीही रुईयालाच जायचे ठरवले होते.